नमस्कार, एकमत डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारण लातूर शहरामध्ये जर पाहिलं तर वाढती गुन्हेगारीची लक्षात घेऊन जे आहे ते पोलीस आता ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. जवळपास लातूर शहरामध्ये जर पाहिलं तर गेल्या 7 दिवसांमध्ये जे आहे ते अनेक खुनाच्या घटना ज्या आहेत ते घडलेल्या आहेत. त्याचबरोबर काल जर पाहिलं तर 2 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये जे आहे ते हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये एकाने चाकू हल्ला करून एका विद्यार्थ्याला जे आहे ते त्या हल्ल्यामध्ये जे आहे ते मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर 2 जणांचा आहे तर गंभीर जखमी सुद्धा झालेली होती. आणि हे जर पाहिलं तर संविधान चौकामध्ये जे आहे ते दहशत माजवण्याच्या उद्देशानं या जे आरोपी आहेत यांनी जे आहे ते कोयत्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि आता थेट पोलीस जे आहे ते ॲक्शन मोडवर आल्याचं सध्या पाहायला मिळते. पोलिसांकडनं जे आहे ते या आरोपींची थेट धिंड जी आहे ते काढण्यात आलेली आहे. खरं तर पाहिलं तर इतक्या दिवसामधल्या या ज्या क्राईमच्या घटना ज्या घडत आहेत त्या घटनेवरती जर पाहिलं तर पोलीस आता हे जे आहे ते ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. पोलिसांकडनं आरोपीच्या ज्या आहेत त्या धिंड काढल्याचं जे आहे ते आता आपल्याला समोर येते. खरं तर पाहिलं तर आज दुपारी सुद्धा शिवाजीनगर पोलिसांनी जे आहे ते या पुरणमल लाहोटी इथल्या या आरोपींची जी आहे ती धिंड काढली होती. त्याचबरोबर आज जे आहे ते या MIDC पोलिसांतर्गत त्यांनी सुद्धा आज जे आहे ते आरोपीची जी आहे ते या रस्त्यांवरती जे आहे ते धिंड काढलेली आहे. आणि या गुन्हेगारांना त्यांनी एकच सांगितलं आहे की या लातूरमध्ये दहशत जी आहे ते चालणार नाही आणि लातूरमध्ये जर कुणी जरी दहशत करण्याचा प्रयत्न केला तर त्याचीच अशी ही धिंड काढण्याचा जो समज जो आहे तो पोलिसांकडून देण्यात येत आहे. माझ्यासोबत पोलीस अधिकारी आहेत आपल्यासोबत. सर, काय सांगाल, कोणत्या गुन्ह्यामधले हे आरोपी आहेत आणि कशी तुम्ही आजची ही धिंड काढता? ही धिंड नाही, एक तपासासाठी बाहेर काढले. ज्या ठिकाणी यांनी गुन्हा केलेला आहे ते गुन्ह्याचं ठिकाण, त्याचबरोबर त्यांनी ऑटो कुठून आणला, वाहनं कुठून आणले, एकत्र कसे जमले, तर त्याबाबतचा पोलीस कस्टडी दरम्यान तपास आहे. त्यामुळं तो तपासाचा भाग म्हणून यांना आज आम्ही ते ठिकाणं पाहत आहोत. खरं तर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून लातूर शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आहे. त्याचबरोबर कोयते वगैरे हे लोक अनेक घेऊन असे म्हणजे दहशतीचं वातावरण जे आहे ते निर्माण करत आहेत. पोलीस याकडे कशा पद्धतीने बघतायत आणि पोलीस कशा पद्धतीने आता ॲक्शन मोडवरती आलेला आहे? असे जे गुन्हेगार आहेत त्यांना कायद्याच्या अंतर्गत ज्या कठोरात कठोर तरतुदी आहेत त्याच्यानुसार गुन्हे दाखल केले जातात आणि त्यांना कायद्यानुसार पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांनी जे काही गुन्हा केला आहे ते तपास केला जातो आणि ते त्यांना शिक्षा कशी होईल या दृष्टीने तपास करून त्या बाबतीत चांगल्या प्रकारे तपास करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून अशा गुन्हेगाराला शिक्षा होईल आणि पीडित लोकांना न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एकूण जर पाहिलं तर बसवण्यासाठी हा पोलीस त्यांनी ॲक्शन मोडवरती आले आहेत आणि पोलिसांकडनं थेट या आरोपींचे आहे ते भर चौकामधून जे आहे ते धिंड काढल्याची आपण जे आहे ते पाहू शकता. आणि त्यामुळं गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी हे पोलीस जे आहेत ते आता ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळते. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.